एकला चलोची भूमिका घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार तुतारी घेऊन सध्या मैदानात उतरलेले अरुण पाटील गावंडे यांचे चिरंजीव डॉक्टर अभय गावंडे. नमस्कार दादा. नमस्कार. का हो हे तुम्ही राजकारण त्याला सोडून राजून एकदम त्या गोरक्षण मध्ये झाले, म्हणजे काही समजून नाही राहिलं मला. गोरक्षण जरा गाई वगैरे बिमार होत्या, म्हणजे राजू जे आहे तिथं व्यवस्थापक आहे फोन आला होता, भेट झाली. हे झालं आता गोरक्षण हे तुम्ही सर्व माहिती दिली. आता मी आलो कशासाठी, मूळ प्रश्नावर येतो. मला तुमची मुलाखत घ्यायची होती नगर परिषद बाबतीत. जे तुम्ही पॅनल उभं केलं, या पॅनल मध्ये महाविकास आघाडी ही इथे फुटली का, याचं प्रमुख कारण काय? नाही, महाविकास आघाडी फुटली वगैरे काही नाही. काँग्रेसनं तर आम्हाला तुमचे काय भाव वांगे हे काही विचारलं नाही. परंपरा आला थोडस. आम्ही शिवसेनेवाले सोबत उघाटावाले सोबत महाआघाडी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्यांच्यासोबत काही आमची युती बसून मान दुखते मागं बसलो तर मग तुमच्यासोबत बसू का थोडस? हो, खुर्ची बाजूला करतो. या इकडे हे जरा मोकळं वाटते, जरा बाजूवर बसल्यावर काही वाटते ना. तुम्ही डॉक्टर आपण जरा गावरानीच काम आहे राजे तुमचं, म्हणूनच लोक तुमच्या जवळ आहेत. मग आता आपला पूर्वत विषय येते, शिवसेने युती का केली नाही? आम्ही ते म्हणत होतो की मशालवरच उभा करा, आमचा तुमचा उमेदवारी जरी असेल तरी मशालवर उभा करा. पण आमचं असं मत होतं की आमचे इथे जिल्हाध्यक्ष आहेत दर्यापूरचे, त्याच्यामुळे आम्हाला आमचाही पक्ष जिवंत ठेवावा लागते, आमचं चिन्ह जिवंत ठेवावं लागतं. त्यामुळे आमच्याच या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आमचा उमेदवार उभं करण्याचा आग्रह होता. ते काही त्यानं जुमानलं नाही. जुमानल्यामुळे मग आम्हाला इथं स्वतः स्वतंत्र पॅनल उभं करावं लागलं शेवटी. आणि हे बबलू कुरेशी जे आहेत, आम्ही सगळ्यांनी मिळून सल्ला केली की बा या काँग्रेसवाल्यांना आतापर्यंत या सेक्युलर म्हणून मुस्लिमाला सतरंजा उचलायला लावलाय. म्हटलं आपण कुठंतरी बा या मुस्लिम लोकांची संख्या आपल्या नगर परिषद क्षेत्रामध्ये भरपूर आहे, त्यामुळे आपण त्यांना चान्स दिला पाहिजे. म्हणून हे जे सगळे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे होते त्यांचा सेन्स घेऊन आम्ही हा उमेदवार उभा केला. आता तुम्हाला माहित आहे की जे उमेदवार आहे तिथं, या उमेदवाराचं कसं आहे की तू आला तरी बा घरचाच आणि हा आला तरी घरचाच. म्हणजे 8-8 वेळा आमदारकी टर्म मारणारे लोक सुद्धा म्हणतात की आमच्याच घरात उमेदवारी पाहिजे. ज्याच्या घरात 25, जे स्वतः 25 वर्षापासून जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आहे, अध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे, ते वाटते बा आमच्याच घरात अध्यक्षपद असलं पाहिजे नगर परिषदचं. अरे बाकीचे लोक आहेत ना भरपूर. आता मला सांगा, जे काँग्रेसचे काही कार्यकर्ते असतील बिचारे, काही जुने नगरसेवक असतील, बीजेपीचे काही कार्यकर्ते असतील, काही पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, तेही वाटते ना आपण अध्यक्ष नगराध्यक्ष म्हणून. मागच्या वेळेस ते सुनील भाऊ कुंडलवाल आहेत, आपले दिलीप भाऊ चव्हाण आहे, येईल नगराध्यक्ष वाटते. हे नका सतरंजा उचलावा नेहमीसाठी. म्हणून आम्ही त्याचे जे काही सतरंजा उचलण्याचा कार्यक्रम त्याचा जो होता, हा कार्यक्रम न करता कुठेतरी एक वेगळा कार्यक्रम आम्ही द्यावा म्हणून आम्ही एक नवीन चेहरा दिला या ठिकाणी. आणि या ठिकाणी कुठेतरी त्यांची संख्याही भरपूर आहे, चांगला पोरगा आहे, शांत संयमी पोरगा आहे. त्याचे वडील जेव्हा नगराध्यक्ष होते 2-3 वर्ष, तेव्हा त्या माणसानं जातपात न पाहता, काही न पाहता संपूर्ण दर्यापुरातील लोकांचे चांगल्यापैकी कामं केले होते. तुम्ही घराणेशाहीचं म्हणून राहिले. मग जेव्हा अरुण पाटील जिल्हा प्रमुख होते, त्याच्यानंतर त्यांनी अनिल जळमकर यांना राष्ट्रवादीचा अध्यक्ष तालुका प्रमुख केलं. त्यानंतर मग इथं घराणेशाही येऊन राहिली. तुम्हाला त्यांनी राष्ट्रवादीचा तालुका प्रमुख केलं, एक हे उदाहरण झालं. त्यानंतर बारामती सारखा मतदारसंघ जेव्हापासून शरद पवार आहेत तेव्हापासून तो राष्ट्रवादी सोबतच आहे. मग तिथं घराणेशाही नाही आहे का? तुम्ही इथले घराणेशाही म्हणता, पण तिथे घराणेशाही नाही आहे का? घराणेशाही हा विषय नाही. विषय असा आहे की बा आपल्या सोबत जे काही कार्यकर्ते असते त्याला कुठेतरी नगरसेवक पदाचा चान्स द्या, कुठेतरी नगराध्यक्ष पदाचा चान्स द्या, कुठेतरी एखादी संजय गांधी योजना असेल त्याच्यावर अध्यक्षपदाचा चान्स द्या. कुठेतरी ते एक सेट झाले पाहिजे. पण इथं सेट न होता बा कुठेतरी बा घरातच आपली सगळी नगराध्यक्ष पदाची टर्म राहिली पाहिजे, हे चुकी. अरुण पाटील 3ऱ्यांदा 4थ्यांदा निवडणूक निवडले, तेव्हा तिथं तुम्हाला सुचलं नाही की एखादा दुसरा कॅन्डिडेट द्या म्हणून? मग तिथे घराणेशाही झाली. तिथं म्हटलं होतं आम्ही, नवीन कार्यकर्त्याला विचारलं आम्ही की तुम्ही उभं राहा म्हणून तिथं, पण ते कोणी काही तयार झालं नाही. तयार न झाल्यामुळे मग सोनूची पत्नी त्या ठिकाणी उभी राहिली. कारण ही जातीवादी आहे, याबद्दल तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्ही जरी सेक्युलर असले, थांबणार रे बाबा, आम्हाला मुलाखत घेऊन झालं थांबणार. आता ते सोनू पाटील मजुरी द्यासाठी झाले ना, देतात ना ते, थांबना 2 मिनिटं थांबरायचे. असं फरकटलं काही नाही तर मग मोठं पंचित पडते ना. थू राहते ते पैशाची लाईन लावून राहिला, थांब ना थोड्या जा ना बाजूला, हो तिकडे ये, मग चुपचाप बस पाणी पे. तर मी कसं म्हणतो की तुम्ही राष्ट्रवादी जे तुमचं इथं गेसिंग आहे
की इथं मुस्लिम वोट जास्त आहे आणि मागच्या वेळेस MIM 365 मतांनी पडल्यामुळे तुम्ही इथे मुस्लिम समाजाचा कॅन्डिडेट दिला आणि तोच बाकीच्या पक्षांना घातक झाला. मला असं वाटतं की हा मुस्लिम समाजाचा कॅन्डिडेट तुम्ही म्हणता निवडून येता, पण माझ्या मते जर त्यांनी जास्तीत जास्त मतं घेतले तर जे तुम्हाला काँग्रेसने डावललं तिथे त्यांचं सरळ सरळ नुकसान होईल. मग अशा वेळेस तुम्ही कोणत्या तरी भाषाकळेमधून एका भाषाकळेला सहभाग म्हणजे किंवा सपोर्ट करत नाही आहे का? नाही, असं विषय काहीच नाही आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं की आमच्याजवळ नगराध्यक्ष पदाचे 7-8 कॅन्डिडेट होते. त्या सगळ्या कॅन्डिडेटना आम्हाला सेन्स दिल्यानंतर आम्ही हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठेवला, इजाज अहमद उर्फ ओळू. तुम्ही सुधाकर पाटलाचे व्होट मुस्लिम समाजाचे कमी करा हा तुमचा उद्देश नाही. अजिबात नाही. तुम्हाला तुमचा कॅन्डिडेट निवडून कॅन्डिडेट निवडून आला पाहिजे असाच आमचा प्रयत्न राहील. आमचे जे सगळे काही कॅन्डिडेट उभे आहेत ते आमचे नगरसेवक निवडून आले पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. आमचा काही असा प्रयत्न नाही कोणाला पाळावून कोणाला काही. तुम्हाला काँग्रेसनं तुम्ही डावललं म्हणता, त्यानंतर उभाटानं त्या याच्यासाठी डावललं म्हणता. उभाटानं डावललं नाही, त्याच्यासोबत सन्मानजनक चर्चा आमची झाली आणि काही उभाटासोबत चर्चा झाल्यानंतर आमचं चर्चा फिसकटली. आता हे होत असते राजकारणात, ती मोठी गोष्ट नाही. आणि उभाटासोबत चर्चा फिसकटल्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी तुतारीकडून किती कॅन्डिडेट उभे केले सध्या? आम्ही समर्थित उमेदवार वगैरे सगळे पकडून 22-23 कॅन्डिडेट आमचे आहेत. तुमचे किती नगरसेवक यात निवडून येऊ शकतात? आमचे 15 ते 20 नगरसेवक निवडून येण्याची शर्यती. तुमचं असं कोणतं व्हिजन आहे की बा या शहराला मी एक वेगळं शहर बनवीन? ज्या ठिकाणी ओपन स्पेसेस आहेत आपल्या नगर परिषदमध्ये, ते ओपन स्पेसेस जे आहेत त्या ओपन स्पेसेस मध्ये बगीचे झाले पाहिजे. त्या ठिकाणी लहान मुलांना खेळण्याची जागा असली पाहिजे. सर्वसामान्य लोकांना सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हिनिंग वॉकसाठी त्यांना म्हातारे जे लोक असते ते बसले पाहिजे त्या ठिकाणी. आणि जे काही गावातली आरोग्याची व्यवस्था जी आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे. आता शिक्षणाची व्यवस्था जर तुम्ही म्हणाल तर अरविंद केजरीवालनं दिल्लीमध्ये एवढं चांगलं काम शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या संदर्भात केलं होतं, पण लोकांनी त्यांना पाळलं. अशी शिक्षणाची चांगल्यात चांगली व्यवस्था शहरातल्या नगरपालिकांच्या शाळेमध्ये झाली पाहिजे. आरोग्याची व्यवस्था चांगली झाली पाहिजे हा मानस आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतं व्हिजन आहे का तुमच्या डोक्यात? नगरपालिकेच्या संदर्भात त्यांचे जे कामं असतात तेच कामं असतात. शिक्षण, आरोग्य आणि ज्या नागरी सुविधा ज्या असतात त्या काही वेगळ्याच्या व्यतिरिक्त काही नसतं. तुमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट हा किती मतं मिळू शकते अंदाजे? आमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट नाही काही तर कमीत कमी 8,000 मतापर्यंत बोलू शकतो आमचं. हे होते डॉक्टर अभय गावंडे, राष्ट्रवादी तुतारी या पक्षाचे तालुका प्रमुख. जे पोटावर आलं तेच त्यांच्या पोटात आहे असं म्हणाल की हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे, कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह. असेच व्हिडिओ पाहण्याकरता पाहत राहा गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल.